मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ॲडमिशन 2024 ITI तर काउन्सिलिंग राऊंड नंबर 3 आता या ठिकाणी त्याच्यासाठी प्रवेश अर्ज भरणं सुरू केलेलं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला चान्स देत आहेत। तर ज्यांनी अद्यापपर्यंत कोणतेही अर्ज भरलेले नसतील अशा विद्यार्थ्यांना एक शेवटची संधी या ठिकाणी दिलेली आहे। आणि यांचं ॲडमिशन होणार आहे स्पॉट, म्हणजे डायरेक्ट ॲडमिशन होणार आहे। स्पॉटवर जाऊन त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागली जाते। नेहमीप्रमाणे त्या प्रोसेस असणार आहेत जे आजपासून सुरू झालेले आहेत। तर याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत, कधीपासून आणि कधीपर्यंत किती दिवस दिले आहेत हे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये। तर मित्रांनो, इथे काल समुपदेशन फेरीसाठी म्हणजे 3 ते 6 तारीख दिलेली आहे। याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, जर बघितलं नसेल तर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला 3 ते 6 तारीखमध्ये काय करायचं आहे। आणि आज सकाळीच या ठिकाणी पुरवणी प्रवेशाचे वेळापत्रक टाकलेले आहे, म्हणजेच इथे तुम्हाला परत एकदा प्रवेश फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे। तर याची तारीख जर बघाल तर नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, प्रवेश निश्चित करणे ही जी दिलेली आहे ते 4 सप्टेंबरपासून 17 सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे। म्हणजेच बऱ्यापैकी वेळ आहे, कारण DGTने या ठिकाणी 30 तारीखपर्यंत डेट वाढवलेली आहे। तर अशामध्ये वेदमुद्रित प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या, म्हणजे काही विद्यार्थ्यांना अद्याप अर्ज भरू शकले नाहीत अशांसाठी उद्यापासून म्हणजे 4 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरपासून बऱ्यापैकी वेळ दिलेली आहे। आता यामध्ये 17 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला सदर अर्ज भरणे, दुरुस्ती करणे याबाबत ज्या प्रक्रिया ते करायच्या आहेत। अर्ज कशा प्रकारे भरायचा याची डिटेल व्हिडिओ मी बऱ्याच वेळा टाकलेला आहे। तर आता या ठिकाणी या मुलांना ॲडमिशन जे मिळणार आहे, तर या मुलांना डायरेक्ट जायचं आहे कधीपासून तर 19 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत रोज सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ज्या रिक्त जागा होतील त्या रिक्त जागांसाठी तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। आता रिक्त जागा आहेत, त्याचबरोबर बऱ्याच जागा कॅन्सल होतात। अशासाठी काही मुलांना इतर ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं असतं, असे मुलांना प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळी सदर जागा रिक्त होतात। तर अशा मुलांना 19 तारीखपासून तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। हजेरी नोंद म्हणजे हजेरी स्पॉट ॲडमिशन आहे, त्यामुळे हजेरी नोंदवायची आहे। त्यानंतर 1 वाजता तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। जी प्रोसेस आता सध्या चालू आहे त्याच प्रोसेसने पूर्ण प्रोसेस साधारण 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रोसेस सतत राहणार आहे। म्हणजे 19 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत रोज तुम्हाला ॲडमिशनच्या जागा ज्या रिक्त होतील त्या लगेच भरल्या जातील। त्या म्हणजे ज्या दिवशी रिक्त होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळजवळ त्या भरल्या जातील। त्यामुळे सतत वेबसाईट बघत राहा, त्याचबरोबर व्हेकन्सी रिपोर्ट बघत जा, त्याचा व्हिडिओ बरेच ठिकाणी टाकलेला आहे। आणि सदर मुलांना ॲडमिशन मिळणारच आहे, त्यामुळे जे अपडेट बघत राहतील त्यांना 100% ॲडमिशन मिळणार आहे। तर अशा प्रकारे डिटेल या नवीन फॉर्मबाबत आहे। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अद्यापपर्यंत ॲडमिशन मिळाले नसेल तर सतत वेबसाईट बघत राहा, त्याचबरोबर यूट्यूबला सुद्धा अपडेट टाकणार आहे। थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक।